आम्हा सर्व पुरोगामी विचार करणारे जी मंडळी आहेत यांचे आधारवड आदरणीय पवार साहेब, शहाजी छत्रपतींच्या काळापासून 50-60 वर्षापूर्वी शहाजी छत्रपती हे कोल्हापूरच्या गादीवर आले आणि त्यांनी आपल्या राजवाड्यामध्येच इतिहास मंडळ स्थापन केलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा राजा झाला नाही की ज्यानं आपल्या राजवाड्यामध्ये इतिहास मंडळ स्थापन केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर 25हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले. असे शहाजी महाराजांचे विचारानं कृतीनं वंशज असणारे ज्यांचं पाठबळ आशीर्वाद आम्हा मंडळींना आहे ते शाहू महाराज, शाहू छत्रपती महाराज, माननीय इनामदार साहेब, माझे तरुण मित्र प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे आणि आपण सर्व माझ्या समोर बसलेले बंधू आणि भगिनी. मला आठवतंय 2004 साली पुण्यामध्ये याच मंडळींनी प्रवीण, त्यानंतर इतर काही मंडळींनी 46 संघटना एकत्र येऊन दादोजी कोंडदेव हा विषय फार ऐरणीवर आलेला होता त्या काळामध्ये आणि एक चर्चासत्र ठेवलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये दोन्ही बाजूचे लोक बोलवलेले होते. ते अनुपस्थितीत राहिले, आम्ही उपस्थितीत राहिलो आणि आपणापैकी खरं म्हणजे आम्ही विरोधकांचा आदर करणाऱ्यापैकी आहोत, त्यांचंही ऐकून घ्यावं यापैकी आम्ही आहोत. त्याची मला आज आठवण होते. खचून खचाखच असं सभागृह भरलेलं होतं, बाहेर सुद्धा तेवढेच लोक उपस्थित होते आणि त्यावेळेला जी मी मांडणी केली ती इतिहासाच्या पुनर्मांडणीची होती. प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सचित्र हे चरित्र जे आहे श्रीमंत कोकाट यांचं, हे सुद्धा इतिहासाची पुनर्मांडणी आहे, लक्षात घ्या. ती आपणाला कितपत आवडते ना आवडते हा विषय आलायदा. जरा बारकाईनं, थोडंसं बारकाईनं जर आपण पाहिलं तर आतापर्यंतच्या सगळ्या शिवचरित्राहून हे एक वेगळं शिवचरित्र आहे की ज्या शिवचरित्रामध्ये मी आत्ताच त्यांना विचारलं, कदाचित माझ्या हातून चूक होऊ नये म्हणून, दादोजी कोंडदेव आणि रामदास यांचं नावच नाही आहे. आता एवढ्या ही गोष्ट सुद्धा अर्थात माझ्या नजरेला आली, किती लोकांची आली हा विषय वेगळा, कारण माझा विषय तो आहे. मी म्हटलं बाबा श्रीमंत आता असं करू नका हो, लोकांनी शिवछत्रपतींचं सगळं श्रेय रामदासांच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे. असं असताना तुम्ही रामदासाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, हे बरोबर नाही. आता लक्षात आलं असेल तुमच्या, मी कोल्हापूरला एक कार्यक्रम झाला माझ्या सत्काराचा, त्यावेळेला पवार साहेब आलेले होते आणि त्यावेळेला हा विषय सहज निघाला आणि मी त्यांना म्हणालो की इतिहास हा इतिहास निर्माण करणाऱ्यांचा इतिहास नसतो, तर इतिहास हा लिहिणाऱ्यांचा इतिहास असतो.
हा इतिहास हा लिहिणाऱ्याचे वंशज असणाऱ्यानं लिहिलेला आहे. कर्तबगारीनं इतिहास निर्माण करणाऱ्यांचे वंशज असणारे श्रीमंत कोकाटे त्यांनी लिहिला आहे. जोपर्यंत आपण आपला इतिहास लिहित नाही तोपर्यंत दुसऱ्यांचा इतिहास वाचावा लागतो, दुसऱ्यांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागतो. आणि मग जेव्हा आमच्यातले काही लोक इतिहास लिहायला उद्युक्त होतात, त्यांची अवस्था कशी असते? लहान मूल हे चालायला लागलं की लगेच काही पळत नाही, ते अडखळतं, पडतं. तेव्हा आमच्यातली काही मंडळी अडखळली असतील, काही पडली असतील, तर सहानुभूतीनं बघायला पाहिजे त्यांच्याकडे, सहानुभूतीनं बघायला. असं का लिहितात? प्रतिक्रिया आहे ना, क्रिया आणि प्रतिक्रिया. श्रीमंत कोकाट्यांचं हे शिवचरित्र जे आहे हे एक प्रकारची जी क्रिया गेली 100-150 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास सांगितला गेला, मराठ्यांचा इतिहास सांगितला गेला, शिवचरित्र सांगितलं गेलं, त्याची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. स्वाभाविक. त्यांनी या पुस्तकामध्ये जे मांडलं ते सगळंच्या सगळं मला मान्य आहे असं नाही. याचा अर्थ असा नव्हे की मला हे पुस्तक अमान्य आहे. पण 100 विधाने त्यांनी केली असतील आणि त्यातलं एखाद दुसरं विधान जर मला पटत नसेल तर 98 विधानं बाद करण्याचं काही कारण नाही. कालपासून मला महाराष्ट्रातून अनेक फोन आले. ते फोन असे होते की तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका, तुमच्याबद्दल फार वेगळी प्रतिमा तुमची आहे. मी पक्षपातीपणे तुम्ही लिहिता, कोणाची बाजू घेत नाही, असं कदाचित माझी स्तुती असेल ती. म्हटलं का? तर श्रीमंतानं त्यांच्या ग्रंथामध्ये शिवविवाहाबद्दल मांडलं, तांत्रिक राज्याभिषेकाबद्दल जे मांडलं ते आम्हाला मान्य नाही. मी म्हटलं बाकीच्या गोष्टी मान्य आहेत तर आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टी. म्हणलं आता तेवढं मान्य नसेल तर तुम्ही असं करा, श्रीमंत कोकाट्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे जे तुम्हाला मान्य नसेल त्याच्यावर एखादा ग्रंथ लिहा आणि त्या ग्रंथाच्या प्रकाशनाला मला बोलवा, मी येतो की नाही बघा. अहो चळवळीतले सगळे लोक सारखे आहेत. मला एका रेषेच्या अलीकडचे लोक आम्ही आहोत. मग कोण जरा पुढं, कोण जरा रेषा ओलांडून पुढे जातो, कोण टोकदार बोलतो, कोण कोचदार बोलतो, कोण एकेरी बोलतो. सगळंच काही आम्हाला पटत अशातला भाग नाही. पण हे एक पुनर्मांडणी आहे आणि या पुनर्मांडणीमध्ये असं दिसेल तुम्हाला की मगाशी श्रीमंत म्हणाले त्याप्रमाणे हे विशेषतः मुलांनी वाचण्याचं शिवचरित्र आहे. घरातल्या मुलांनी, लेकीबाळीनी, आयांनी वाचण्याचं शिवचरित्र आहे. कारण हे शिवचरित्र संस्कार करणारं शिवचरित्र आहे. मुलांच्यावर संस्कार. जिजाबाई काय? जिजाबाई म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आहे. ते रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी मांडीवर घेऊन सांगणारी जिजाबाई आहे. श्रीमंतांची जिजाबाई जी आहे ती तलवार उपसून घोड्यावर बसणारी आणि प्रसंगी मी युद्धाला जाते आणि माझ्या शिवबाला सोडून आणते असं म्हणणारी आहे. आतापर्यंतचा इतिहास शिवचरित्र असं सांगतात की जिजाबाईंनी गोष्टी सांगितल्या
अर्थात त्याला सुद्धा काही लोकांनी कोणाचं डोकं कसं काय चालेल सांगता येत नाही. एकानं मला विचारलं त्या रणधुमाळीमध्ये की तुम्ही सारखं जिजाबाईंचं नाव घेता हे करता ते. ही जिजाबाई ही रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळेला होती का? आता कधीही आपल्या डोक्यातही प्रश्न येणार नाही असा प्रश्न काही लोकांच्या डोक्यात येतो. मी म्हटलं दार लावून बसलेली होती. जिनं स्वप्न हिंदवी स्वराज्याचं पाहिलं ती माता केवळ कागदोपत्री पुरावा नाही म्हणून तुम्ही तिथं हजर नव्हती असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर इतिहास संशोधन तुमचं तुम्हाला लखला बसो. हा आमचा इतिहास हा वेगळा इतिहास असेल. आणि म्हणून जिजाबाई आपल्या शिवबाला एक विधान आहे घडवताना किंवा त्याच्या मनावर एक बहुजनवादी संस्कार कसा करते हे सांगत असताना जिजाबाईंच्या तोंडी एक वाक्य घेतलेलं आहे. शिवबा, या देशाचा पराभव शत्रूच्या आक्रमणापेक्षा ब्राह्मणांनी बहुजन समाजावर लादलेल्या गुलामगिरीमुळे झाला. हे इंटरप्रिटेशन आहे, लक्षात घ्या. ती काही तिथं गेलेली नव्हती ऐकायला. पण शिवाजी महाराजांनी जे पुढे केलं त्याच्यावरून त्यांच्यावर कोणता संस्कार झाला होता हे कल्पकतेनं ते जाणू शकतात. तेवढा अधिकार त्यांना आहे. आणि म्हणून मला बऱ्याच वेळेला मी म्हटलं की तुमची जिजाऊ ही बऱ्याच वेळेला महात्मा फुलेंची भाषा वापरते. काही वेळेला असं वाटतं की ही जिजाबाईच्या तोंडी महात्मा फुलेच बोलतायत. तेव्हा कधी वेगळं शिवचरित्र आहे ते. त्यातून तुम्हाला शिवाजी महाराज हे बुद्धिवादी दिसतील. हुशार तर होते, पराक्रमी होते, शौर्यशाली होते, पण ते बुद्धिप्रामाण्यवादी होते हे फार महत्वाचं आहे. बुद्धिप्रामाण्य म्हणजे बुद्धीला पटेल तसंच वागणारे. विवेकवादी होते, विज्ञानवादी होते. हे कशाहून सिद्ध केलं असं कोणी लिहून ठेवलेलं नाही की ते विवेकवादी होते आणि विज्ञानवादी होते. अंधश्रद्धेमुळे जी काही एक जळमट निर्माण झालेली होती आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये, की समुद्र पर्यटनच करायचं नाही, समुद्र पर्यटन केलं की पाप लागतं. आपणाला आश्चर्य वाटेल, मी नाव घेत नाही, पण या पुण्यामध्ये एक मोठ्या नेत्याने समुद्र पर्यटन केल्यानंतर प्रायश्चित्त घेतलं. शाहू महाराज आमचे, त्यांना पण अडवलं तिथल्या पुरोहितांनी. ते म्हणाले महाराज आमचा आशीर्वाद घेऊन जा. महाराज म्हणाले तुमचा आशीर्वाद घेऊन माझे वडील गेले, आजोबा, आणि ते परत आले नाहीत. आता असं करतो मी, तुमचा आशीर्वाद न घेता जातो आणि सुखरूप परत येतो. आणि महाराज सुखरूप परत आले. तेव्हा हा बुद्धिप्रामाण्यवाद आहे. सिंधू बंदी तोडून त्यांनी आरमाराची निर्मिती केली. किती लोकांना आपल्यापैकी माहित आहे. ही वॉज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. भारतीय आरमाराचे जनक आहेत ते. आणि हे मी म्हटलेलं नाहीये, आमच्या गुरूंचे हे गुरु डॉक्टर बाळकृष्ण, जे पंजाबमधून आले महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र त्यांनी आपला मांडला. शिवाजी आपला राणा मांडला, प्रताप सिंहासारखा. आणि ज्यांनी शिवचरित्र 4 खंडामध्ये लिहिलं, इंग्रजीत लिहिलं, आजच्या महाराष्ट्राला माहित नाही. त्यांनी म्हटलंय की ही वॉज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. तुम्हाला एक पान त्या आर्मीला, तुम्ही नेव्हीला अर्पण केलेला आहे महाराजांच्या. महाराजांचा राज्याभिषेक
हा एक विषय आहे यांच्या याच्यामध्ये. महाराज हे श्रीमंत कोकाट्यांना स्पष्टपणे म्हणायचं आहे की महाराज हे वैदिक धर्माभिमानी नव्हते. हा त्यांचा विषय ना, मांडू देत नाही त्यांना. आतापर्यंत आम्ही ऐकलं ना तुमचं. आता जरा श्रीमंत कोकाट्यांचं ऐकूया. ते वाईट तरी काय म्हणत नाहीत. ते असं म्हणतायत की ते शाक्त धर्माभिमानी होते किंवा शाक्त धर्माचेच होते. आदरणीय कॉम्रेड शरद पाटलांनी जो थिसिस मांडलेला आहे त्या थिसिसशी मी सहमत नाहीये. पण मी सहमत नसलो म्हणून शरद पाटलांचं सगळं प्रकांड पांडित्य किंवा त्यांनी जे मांडलेले इतिहासाची पुनर्मांडणी केलेली आहे त्याच्याशी माझी मोठी असहमती आहे अशातला भाग नाही. विषय असा आहे की तुम्हाला जे पटतं, मनाला पटतं ते मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. आणि आपण विरोधकाबद्दल मी चांगली भावना बाळगणारा माणूस आहे. आता साहेबांचं वर्णन करताना सुद्धा सांगितलं की कधीही साहेब विरोधकाबद्दल वाईट बोललेले नाहीत. तुमची बाजू अधिक बळकट करण्याचा तो एक मार्ग असतो. मित्रो, हे सगळं हे जे आहे याला मांडणी. आणि आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक सेमिनार घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासाची मांडणी आणि पुनर्मांडणी. आत्तापर्यंत 50 वर्षात कशी मांडणी झाली आणि कशी व्हायला पाहिजे. आणि निरनिराळ्या क्षेत्रातले लोक आम्ही बोलवले, सहकार क्षेत्रातले लोक बोलवले, शेतीच्या क्षेत्रातले लोक बोलवले. तुमचा इतिहास सांगा. इतिहास म्हणजे केवळ राजकीय इतिहास नव्हे. महाराष्ट्रामध्ये आता पुढे काय व्हायला पाहिजे 50 वर्षामध्ये. तर मला नेहमी असं वाटतं की इतिहास हा सारखा मांडला गेला पाहिजे, पुनर्निर्मिती झाली पाहिजे, पुनर्मांडणी झाली पाहिजे. हा थबकता कामा नये. म्हणून मी आपणाला एक उदाहरण सांगतो की इतिहासाची मांडणी कशी असते आणि इतिहासाची पुनर्मांडणी म्हणजे काय. इतिहास एक मोठं उदाहरण आहे शिवाजी महाराजांच्या जीवनामधलं. आणि ते म्हणजे मोठा विवादाचा प्रश्न आहे. आणि तो असा आहे की शिवाजी महाराजांना प्रेरणा कुणी दिली. कोकाट्यांनी म्हटलेलं आहे जिजाबाईंनी दिली, शहाजी महाराजांनी दिली. आणि आम्हाला तर आतापर्यंत असं सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांना प्रेरणा रामदास स्वामींनी दिली. आणि आम्ही आता 100 वर्ष ते ऐकत आलोय आणि मानत आलोय. आम्ही काही चॅलेंज केलं नाही. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं, कागद आमच्यातली काही मंडळी शिकली काही, तेव्हा त्यांना लक्षात आलं काहीतरी याच्यामध्ये त्रुटी राहते, काहीतरी वेगळं आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन कर, असं असं कर, असं असं ह्या मार्गाने जा, असं कोण सांगितलं तर रामदासांनी सांगितलं. हे 100 वर्षापूर्वी आम्ही ज्यांना मानतो, आमच्या गुरूंचेही गुरु इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये अतीव श्रद्धा आहे. मोठं काम केलं त्यांनी, आयुष्य सगळं घालवलं इतिहासाच्या सेवेमध्ये. असं गाव नाही आहे ऐतिहासिक जिथं राजवाड्यांचे पाय लागलेले नाहीत. हजारो कागदपत्र त्यांनी प्रकाशात आणले आणि मराठ्यांचा इतिहास साजिवंत केला. असे राजवाडे काय म्हणतात? असे राजवाडे म्हणतात की शहाजी राजांनी जो प्रयोग केला आपणाला सगळ्यांना माहित आहे. शहाजी महाराजांनी आदिलशाही आणि मोगलशाही यांच्याशी सतत 3 वर्ष लढा देऊन नवी शाही निर्माण केली, ज्याला आपण म्हणतो निजामशाही. हा इतिहास
जे अभ्यासक आहेत त्यांना मी काही विषय खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्यावर सगळ्यात मोठा स्वातंत्र्याचा स्वराज्याचा जर संस्कार कुणी केला असेल तर तो शहाजीराजांनी केला. कोणी मानतच नाही. कल्याण पासून नगरपर्यंत आणि भीमा नदीपासून नीरा नदीपर्यंत राज्य निर्माण केलं. 25-30 हजार फौज निर्माण केली. आणि हा मराठ्यांचा सरदार निजामशाहीचं पुनरुज्जीवन करू इच्छितो. 3 वर्ष लढा दिला. शेवटी हातबल झाले आणि पराभव झाला. हा विषय वेगळा. आणि मग ते आदिलशाहीची चाकरी स्वीकारून तिकडे गेले. आता ही एक घटना काय, शहाजी राजांचा पराभव झाला. वस्तुस्थिती आहे. इतिहासकार काय करत असतो, इतिहासकार हा त्याचं विच्छेदन करत असतो आणि कशामुळे झाला हे शोधून काढत असतो. राजवाड्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं विच्छेदन केलेलं आहे. आणि त्यांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की शहाजी राजांच्या सैन्यामध्ये त्यावेळेला मराठा, पुरभये, पंजाबी, हिंदू, मुसलमान, बेरड हे सगळे लोक होते. म्हणजे एकजिन्सी मराठ्यांचं सैन्य नव्हतं. पुरभये होते, कुठून काढलं कुणास ठाऊक, पंजाबी होते. आता मी काय केलं, दुसऱ्या ग्रंथामध्ये, समकालीन ग्रंथामध्ये शहाजी राजांच्या त्यावेळच्या सैन्यामध्ये कोणकोणते मराठा सरदार होते ते शोधून काढले. नुसतं मला पटत नाही, मान्य आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला ते इतकी नावं समजली त्याची. घाटगे, काटे, गायकवाड, कंक, ठोंबरे, चव्हाण, मोहिते, महाडिक, खराटे, पांढरे, वाघ, घोरपडे एवढे सरदार शहाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. पण आमचे इतिहासाचार्य म्हणतात की हे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असल्यामुळं शहाजीराजांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. मग काय झालं पुढं, शिवाजी महाराज आले आणि शिवाजी महाराजांना सल्ला दिली. काय सल्ला दिली, शिवाजी राजास रामदासांनी एक जात मराठे सरदार व शिपाई ठेवा असा सल्ला दिला. तुमचं राज्य हे जर स्थापन व्हायचं झालं तर मराठा ते तुका मिळवावा हे सांगितलं. हे खरंच आहे, खोटं नाही आहे. हे विधान कोणाचं आहे, रामदासांचं आहे. पण कुठं कुठं लावायचं याला अर्थ आहे ना. तुम्ही हे विधान लावता कुठं, हे विधान जे शेवटच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अंतकाळामध्ये जे विधान केलं गेलं ते 1645 तोरण्याच्या वेळेला लावता. ही आशा करता की हे स्वराज्य आपले आहे, तत्प्रित्यर्थ जीव खर्ची घालावा, महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर अशा प्रकारची बुद्धी प्रत्येक मराठ्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. मराठा तितका मिळवावा. आपल्याला पटतं, खरंच आहे ते. पुढे पहा, रामदासांनी शिवाजी राजास हा बहुमोल सल्ला दिली व त्या चतुरस्र मुत्सद्याने म्हणजे शिवाजी महाराजांनी व वीरपुरुषाने ती बरीच आत्मसात आणली. मराठा तितका मिळवावा आणि आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा राखावा या उपदेशाची देणगी शहाजीराजाने या उपदेशाची देणगी रामदासाने शिवाजी राजास
व तत्कालीन मराठ्यांना दिली, म्हणजे महाराष्ट्रात, हे फार महत्वाचं आहे वाक्य, म्हणजे महाराष्ट्रात रामदासांनी राष्ट्रीयत्व व राष्ट्रभावना म्हणून जी म्हणतात ती उत्पन्न केली. अलग लक्षात तुमच्या, राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम काय असतं हे पहिल्यांदा रामदासांनी निर्माण केलं. आणि मग शेवटची 4 व धरून 5 शब्द आहेत. मराठ्यांचा सगळा इतिहास बदलून टाकणारेच आहेत. मराठ्यांचा सगळा इतिहास बदलतो हे जर आपण सत्य मानलं तर. काय केवढी जबरदस्त आणि प्रकांड पंडित आहे तो, जिनियस ज्याला म्हणतो असा माणूस आहे. हा जेव्हा महाराष्ट्राला सांगतो तेव्हा महाराष्ट्र मानच डोलवतो, आणि आतापर्यंत मान डोलवत राहिला. काय ते 4 शब्द आहेत, व धरून 5 आहेत. कल्पक रामदास, कल्पक रामदास व कर्ता शिवाजी. आलं लक्षात? स्वराज्याची कल्पना संकल्पना रामदासाची, स्वराज्य उभारणारा शिवाजी. ही इतिहासाची मांडणी आहे. इतिहासाची मांडणी म्हणजे मी जे म्हणतो ना, पुनर्मांडणी, मांडणी आणि पुनर्मांडणी. आणि मग ह्या मांडणीला विरोध ज्यांनी केला त्याच्यामध्ये आमचे प्राध्यापक नर फाटक आहे, वासी बेंद्रे आहेत. या सगळ्या मंडळींचं ऋण आपण मान्य करायला पाहिजे ना. आमचे डॉक्टर अप्पासाहेब पवार आहेत, ज्यांनी कागदपत्र आणली. रामदास काय म्हणतात की सुरुवातच मुळात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ही रामदासांच्या कल्पनेतून झाली. कल्पक रामदास, कल्पक जिजाबाई नाही. ही तुमची मांडणी आहे, पुनर्मांडणी. कल्पक शहाजीराजे नाही, तर कल्पक रामदास आहे. आणि मग आम्ही जेव्हा विचार करू लागतो, आमच्या हातामध्ये जेव्हा पत्र येतं 1659च्या फेब्रुवारी मधले 13 फेब्रुवारीचं पत्र येतं, त्या पत्रामध्ये दिवाकर गोसावीला त्याचा एक शिष्य बंधू, गुरुबंधू, त्याचं नाव काय, भास्कर गोसावी, तो लिहितो. भास्कर गोसावी हा राजगडावर गेला आणि महाराजांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला की आमचे गुरु त्यांनी चाफळला देव स्थापन केलाय, म्हणजे प्रभू रामचंद्र, आणि उत्साह करतात. आपण त्याला काहीतरी द्यावेत धर्मादाय. आणि महाराज म्हणाले, सगळं महाराजांनी विचारलं. काय विचारलं? शिवाजीराजे यांच्याकडे भिक्षेसाठी गेलो. तो रामदासाचा एक शिष्य दुसऱ्या शिष्याला लिहितोय, शिवाजीराजे यांच्याकडे भिक्षे करता गेलो. त्यांनी विचारले, तुम्ही कोठील, कोणा ठिकाणी असता? त्यावरून आम्ही बोलिलो की आम्ही रामदास श्री समर्थाशी शिष्य, चापळास राहतो. हे शिष्यानी शिवाजी महाराजांना सांगितलं. मग ते बोलिले की, ते म्हणजे शिवाजी महाराज, ते बोलिले की ते रामदास कोठे राहतात. हे मी नाही बोलत. इतिहासाची पुनर्मांडणी ही असते. त्यांचे मूळ गाव कोण, त्यावरून आम्ही सांगितले की ते गंगातीरी जामचे राहणार.
आणि प्रस्तुत चाफळास मठ करून श्रीदेवाची स्थापना करून उत्सव महोत्सव चालू करून आम्हा सर्वत्रास आज्ञा केली की तुम्ही भिक्षा मागून उत्साह म्हणजे उत्सव करीत जावा वगैरे वगैरे. हे ठीक आहे म्हणाली, चांगली गोष्ट आहे. महाराजांनी दत्तोजी अण्णाजी दत्तोला बोलवलं आणि म्हणाले यांना 200 होऊन वर्षासन द्या, 200 होऊन त्या काळातले. ही गोष्ट केव्हाची? ही गोष्ट आहे अफजल खानाला मारला त्याच्या अगोदर काही दिवसाची. आणि हे आमचे तर सांगतात इतिहासाचार्य की मुळातच कल्पना शिवाजी महाराजांची आहे, रामदासांची आहे. आणि शिवाजी महाराज हे फक्त करते करवते. एवढंच नव्हे तर एक विजापूरहून निघाला हा निघाला अफजल निघालेला आहे, अशा प्रकारचं एक सांकेतिक पत्र सुद्धा त्यांनी रामदासांनी त्यांना पाठवलं. आता एवढं ठीक आहे. पुढचं आणखीन दुर्दैवाने त्यांच्या एक पत्र सापडलं आणि ते असं पत्र म्हणतं की भेटच झाली नाही 72 सालापर्यंत. आता त्याला आम्ही काय करणार? 1672 4 एप्रिलचं एक पत्र आहे. तेही असंच केशव गोसावीनं दिवाकर गोसावीला लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये म्हणतो की राजश्री शिवाजीराजे भोसले हे समर्थाच्या भेटीस येणार आहेत. आज राजे यांची ही पहिलीच भेट आहे. 1672 जवळजवळ स्वराज्य पूर्ण आकाराला आलेलं होतं, जवळजवळ आकाराला आलेलं होतं. आणि राज्यारोहणाची तयारी चालू होती. राजगड सोडून रायगडला राजधानी करावी आणि रायगडवर बांधकाम सुरू झालेलं होतं निनाळ्या इमारतीचं. असं अशा परिस्थितीमध्ये श्री रामदास स्वामी भेटले केव्हा, त्यांनी मंत्र दिला केव्हा, हा सगळाच विषय थोडासा संशयास्पद राहतो. आणि म्हणून इतिहासाची मांडणी आणि पुनर्मांडणी करत असताना आपण सत्य संशोधनाला महत्व दिलं पाहिजे. आणि जे सत्य असेल सिद्ध होईल ते कोणालाच खोडता येत नाही. 4थीच्या पुस्तकामध्ये, पूर्वीच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव शिकवत होता. काय शिकवत होता? शिवाजी महाराजांना भाला कसा मारायचा शिकवत होता. आम्ही पुनर्मांडणी केली साहेब, आणि ती पुनर्मांडणी अशी केली, आम्ही त्या ठिकाणी दादोजीच्या ऐवजी शहाजी महाराज आणले. आणि शहाजी महाराज शिकवतात हे केवळ आम्ही मराठा आणि ते शहाजी महाराज मराठे, आपण तसंच लिहिलं पाहिजे म्हणून नव्हे. आमचं टिकलंच नसतं. जर आमच्याकडे पुरावे नसते तर आमचं टिकलंच नसतं. पण आमचं टिकलं कारण आमच्याकडे भरभक्कम पुरावे होते. वयाच्या 7व्या वर्षी बेंगलोर मुक्कामी शहाजी राजांनी पंडिताच्या मांडीवर शिवाजी महाराजांना ठेवून शिक्षणाचा प्रारंभ केला. हे परमानंदानं म्हटलेलं आहे, समकालीन डॉक्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे. हे जेव्हा आम्ही समोर केलं त्यावेळेला विरोध फक्त जयसिंगराव पवारांच्या 40 वर्षापूर्वी काय लिहिलं, 40 वर्षापूर्वी मी काय लिहिलं हेच पुस्तक दाखवत होते. अरे आत्ता काय लिहिलं बोल की रे बाबा. 40 वर्षापूर्वी मी जसं बोललो तसं सगळेच बोलत होते. शेजवलकरने सुद्धा तसंच लिहिलंय, शिक्षण वगैरे सगळं दादोजी कोंडदेवने केलं वगैरे म्हणून. तर माझा काय दोष? पण मी आता सांगतोय ते खोडून काढा ना. 45 वर्षापूर्वीचं पुस्तक कशाला दाखवता? महत्वाचा मुद्दा काय, आत्ता काय असो. तेव्हा अशा प्रकारची मांडणी आणि पुनर्मांडणी आमच्या श्रीमंत कोकाटेंनी केलेली आहे. यातली काही विधानं तुम्हाला पटतील, काही पटणार नाहीत. पटणार नाही ती बाजूला ठेवा, पटतील ती घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरामध्ये हे जर पुस्तक गेलं तर जिजाबाईंनी काय संस्कार केले, शहाजी महाराजांनी काय संस्कार केले, इतरांनी काय संस्कार केले शिवाजी महाराजांच्यावर,
कारण माणूस हा शेवटी संस्कार असतो, लक्षात घ्या. संस्कारानंच माणूस घडत असतो. कितीही म्हटलं तरी सुद्धा अशा संस्कारांना, आई वडिलांनी केलेल्या संस्कारांना पुरावे नसतात. आई वडिलांनी केलेले जे संस्कार असतात त्याचे पुरावे कोणते? त्याचे पुरावे त्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये ज्या नीतिमान पद्धतीनं, ज्या नैतिक धैर्यानं कार्य केलेलं असतं तो पुरावा असतो. तो पुरावा असतो. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, 6-7 दिवस 100 कोटी होऊन एवढी संपत्ती आणली. पण ते जेव्हा गेले त्यांच्याजवळ यादी होती, कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणी किती गाडलेली आहे, वाडे कोणते खणायचे, कोणते जाळायचे, काय करायचं वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 6 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी तर सोडून द्या, पण शिवाजी महाराजांच्या सैनिकानं एकाही स्त्रीवर अत्याचार केल्याचं नोंद नाही आहे. नोंद नाही. उलट एक मी नाव विसरलो, हा पारेख आहे, मोहनलाल पारेख हा एक मोठा व्यापारी होता, सावकार होता, पण अतिशय सज्जन माणूस होता, सत्पुरुषासारखा वागायचा, सात्विक होता. तो नुकताच निवर्तला होता. तर महाराजांची ती बारकाई हे यंत्रणा किती असेल बघा. महाराजांनी तिथं त्याला आळ केलेली होती. ते म्हणाले, मोहनलाल पारेखच्या वाड्याला हात न लावणे. मोहनलाल पारेखचा मृत्यू नुकताच झालेला आहे, त्याची बायको दुःखात आहे, तेव्हा त्याच्या बायकोला, त्याच्या पत्नीला अजिबात त्रास देऊ नका. अहो, हा संस्कार कोणाचा असेल हो? हा संस्कार जिजाबाईचा संस्कार आहे. त्यासाठी पुराव्याची गरज नाही. ते पुरावे, असे शेकडो पुरावे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तबगारीने निर्माण केलेले आहेत. तर मित्रो, आपण या श्रीमंत कोकाट्यांच्या ग्रंथाचं मनापासून स्वागत करावं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये ते जावं, प्रत्येक घरामध्ये जावं. आणखी एक सूचना मी त्यांना केली, ह्याच्यामध्ये नूरबेग नाही. अहो, हा नूरबेग कोण आहे? हा स्वराज्य अजून स्थापन व्हायचंय, अफजल खानाला मारायचं आहे, त्याच्या आत जे सैन्य शिवाजी महाराजांच्याकडे आहे त्या सैन्याचा सेनापती आहे. अरे काय, शिवाजी महाराजांचा एक सेनापती हा नूरबेग मुसलमान असू शकतो, ही पुनर्मांडणी आहे. नुसतं शिवाजी हे समाजासमोर आणलं पाहिजे, हे समाजासमोर आणलं पाहिजे असं मला वाटतं. केवढं राष्ट्रबांधणीचं कार्य लक्षात घ्या. मुसलमानांचा द्वेष करणं ही राष्ट्रबांधणीचं कार्य नाही आहे. तर ह्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचे होते. ही जी मांडणी आहे, ही मांडणी आपण दुरुस्त करायला पाहिजे. शिवाजी महाराज सर्वांचे होते, सर्व धर्मियांचे होते, हे भूमिपुत्रांचे होते. या देशामध्ये जो जो जन्मला त्या सर्वांचे शिवाजी महाराज होते. ही नवी पुनर्मांडणी आपण आता स्वीकारायला हवी असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून आपण श्रीमंतांच्या या शिवचरित्राचं स्वागत करावं. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलावलं, संयोजकांनी बोलावलं, विशेषतः प्रवीण गायकवाडांनी मला या ठिकाणी फार आग्रह केला या म्हणून मी आलो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो, संयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.